माझा शेतकरी आंदोलनाशी संबंध या 2 वर्षापासून आलेला आहे. 2 वर्षापूर्वी माझ्या व्यवसायात बिझी होतो, म्हणजे तुम्हाला ह्याच्यासाठी सांगणं गरजेचं आहे. मी पाहत होतो की आता काहीतरी आपण कोणातरी पार्टीत गेलो पाहिजे आणि काहीतरी राजकारण केलं पाहिजे, आपली ओळख निर्माण केली पाहिजे, याचा मी प्रयत्न करत होतो. कोरोनाच्या काळात मी जेव्हा प्रकाश भाऊचे लेख वाचत होतो प्रहारच्या माध्यमातून, देशोन्नती पेपरमध्ये प्रहारच्या माध्यमातून प्रकाश भाऊ लेख लिहायचे, आणि माझ्या असं लक्षात आलं की खरी वस्तुस्थिती मांडणारा जर कोणी वृत्तपत्र असेल किंवा वृत्त संपादक असेल तर ते माननीय प्रकाश भाऊ आहेत. यांच्याशी कसं कनेक्ट व्हायचं, यांच्यासोबत आपण काहीतरी काम कसं करता येईल आपल्याला, तर हा माझ्या मनात खूप वर्षापासून सुरू होतं. योगायोग आमच्या गावंडे साहेबांनी मला एक दिवस बोलावलं, म्हणे आपण ते NCR साहेबाकडे जाऊ का, KCR साहेबाकडे हैदराबादला जायचं आहे. KCR साहेबांचं शेतकऱ्यासाठी फार चांगलं काम त्यांची करायची इच्छा आहे. त्या दिवशी तशी प्रकाश भाऊचं भाषण, प्रकाश भाऊचे कार्यक्रम, प्रकाश भाऊचं लेख मी बरेचदा वाचत होतो, पण गावंडे साहेबांमुळे, आमच्या दादामुळे प्रकाश भाऊशी प्रत्यक्ष बोलण्याचा संपर्क आला वर्ध्याला पहिले. आणि वर्धेहून प्रकाश भाऊ आणि हे वर्धेहून तिथं याला गेलं हैदराबादला, आणि व शेतकऱ्यांसाठी ते पहिलेपासून काहीतरी करत आहेत, आणि शेतकऱ्यांकरता जे काही नेते काम करतात त्यांना सोबत घेऊन कसं काही करता येईल यांचा मानस आहे. मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायचं आहे की 1000 बकऱ्या पाळण्यापेक्षा एक शेर तुम्ही जर पाळला तर लोक त्या शेराला घाबरतात. 1000 बकऱ्याला कोणी घाबरत नाही. आता शिवाजी महाराजांचं उदाहरण प्रत्येकाला माहीत आहे, तरी फक्त एक रिपीट करतो की शिवाजी महाराजांच्या विरोधात जे औरंगजेब होते, निजाम होते, त्यांच्याकडे लाखो सैनिक होतं. शिवाजी महाराजकडे 500-1000 प्रामाणिक मावळे असत. ते डोक्यानं लढायचे आणि प्रत्येक लढाई ते विजयी करायचे. या आंदोलनात किती लोक आहेत, किती चेहरे आहेत याला महत्त्व नाही आहे. किती लोक मनापासून आपले फॉर्म भरतात, किती लोक आपली मांडणी मांडतात. आता याला पुन्हा आंदोलन हे नाव नाही दिलेलं आहे. ॲक्च्युली हा प्रत्येकाचा अधिकार आहे घटनेनं दिलेला. तो त्याचा अर्ज तहसीलदाराच्या मार्फत मुख्यमंत्र्याला, प्रधानमंत्र्याला देऊ शकतो की बाबा माझ्यावर कर्ज झालेलं आहे आणि या कर्जाला जबाबदार तुम्ही आहात. कारण भाऊ आपल्या भाषणात वारंवार सांगत असतात की 12,000 रुपये सोयाबीनचा भाव होता, आज तो 3500 रुपये आहे. 14,000 रुपये अकोटच्या मंडीत कापसाला भाव होता, आज तो 6,000 रुपये आहे. त्यामुळे आपल्यावर जे काही कर्ज झालं किंवा जे काही आपण कर्जबाजारी झाल्यामुळे आपले जे काही आर्थिक नुकसान होऊन राहिले, गजानन भाऊच्या भाषणातून त्यांनी सांगितलं, आत्महत्या सांगितल्या, बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या, याला सरकार जबाबदार आहे. याला आंदोलन म्हणण्यापेक्षा आता वैयक्तिक आपण तिथं आपले अर्ज करू शकतो. आणि एक फक्त थोडं करेक्शन करतो वानकडे साहेब, याच्यामध्ये कुठल्याही सरकारी कार्यालयात एवढे कामं आहेत आणि माणसं कमी आहेत. आता आपण तिथं जाऊ, तिथं अर्ज देऊ, अर्ज दिल्यानंतर तो सही शिक्का देईल. आता आपण जर त्याला म्हटलं जावक नंबर टाकून तिथं जावक नंबर भेटायला 4 दिवस लागू शकतात, कारण त्याच्याकडे ऑलरेडी 8 दिवसाची डाग आलेली असते विठ्ठलराव. आपल्याला फक्त त्यांनी अर्जावर सही शिक्का जरी दिला तर आपल्याला भरपूर आहे. तो जावक नंबर टाको की नाही टाको, आवक नंबर टाको की नाही, तो आपली जबाबदारी नाही आहे. तर असं आपण नंतर काय करू, आपण नंतर माहिती अधिकाराच्या माध्यमातून तालुक्याच्या तहसीलदाराला, जिल्हाधिकाऱ्याला आपण एक अर्ज करू की बा कर्जमाफीच्या संदर्भात असे किसान ब्रिगेडच्या माध्यमातून तुमच्याकडे किती अर्ज आले, त्या शेतकऱ्याच्या नावासीत गावासीत यादीच्या, म्हणजे त्या लोकांना कामाला लावू. हे एक आपल्यासाठी होईल. आणि PILमध्ये एवढं जबरदस्त हे आहे, म्हणजे आपण जे आता पाहतो आहे किंवा शिवसेना कोणाची, राष्ट्रवादी कोणाची, हे कोर्ट ठरून राहिलं. हे पंतप्रधान किंवा देशाचे मुख्यमंत्री ठरून नाही आले आपल्या महाराष्ट्राचे. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की जो आपण लढा उभारलेला आहे, कारण हे फॉर्म भरणं याच्यासाठी गरजेचं आहे की कोर्टाच्या लक्षात आलं पाहिजे की नाही बा हा खरोखर कॉमन प्रश्न आहे. हा काही विठ्ठल कुलटचा किंवा दातीर साहेबाचा किंवा साबळे साहेबाचा किंवा गावंडे साहेबाचा प्रश्न नाही आहे, हा कॉमन प्रश्न आहे. म्हणजे पिटिशन टाकल्यानंतर कोर्टच त्याला PILमध्ये कन्वर्ट करते, आणि PIL कन्वर्ट केल्यानंतर कोर्टाच्या 4 लाईनच्या ऑर्डरमध्ये शासनाला ऑर्डर जाईल की बा तुम्हाला हे कर्ज माफ करावं लागेल. आता त्याच्यामध्ये फक्त भाऊंना अशी भूमिका घ्यायची आहे, कारण बरेचदा काय होते, बरेचदा कोर्टाच्या ऑर्डरमध्ये असं येऊ शकते की बा ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांचंच कर्ज माफ, कारण अशा ऑर्डरी झालेल्या आहेत याच्यापूर्वी. तर लोकांना आपल्याला हे अवेअर करावं लागेल की बाबा त्या रामायणाच्या आणि महाभारताच्या पारायणात बसण्यापेक्षा आणि गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात जाण्यापेक्षा हा कार्यक्रम आपल्या देशाला, आपल्या महाराष्ट्राला, आपल्या गावाला जास्त महत्त्वाचा आहे. तरी जास्तीत जास्त लोकांनी कर्जमुक्तीचे फॉर्म भरावे. हा कोण्याही राजकीय पार्टीचा कार्यक्रम नाही. 2-4 गावात मी गेलो, त्या गावात 4 पार्टीचे लोक राहतात. कोणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचा माणूस आहे, कोणी अजित पवार गटाचा माणूस आहे, कोणी शिंदे सेनेचा आहे, कोणी उद्धव सेनेचा आहे, भाजपचा आहे, अमुक पार्टीचे आहेत. तर त्यांना असं वाटलं की प्रकाश भाऊचं आंदोलन हे आपल्या पार्टीच्या विरोधात आहे काय. आपलं हे आंदोलनच नाही आहे, आपली हे वैयक्तिक शेतकऱ्याची मागणी आहे. फक्त प्रकाश भाऊनं आपल्याला जागृत केलेलं आहे आणि प्रकाश भाऊ त्याचा पुढे लढा चालवणार आहेत. आपल्याला जास्तीत जास्त शेतकरी कसे फॉर्म भरून घेतील एवढं आपल्याला करायचं आहे. आता प्रत्येक याच्यामध्ये कसं असते, आता जसं मिलिटरी आहे, मिलिटरीमध्ये प्रत्येकच माणूस काही बंदूक घेऊन जात नाही.
कोणी स्वयंपाकाचं काम करते, कोणी गाड्या पुशाचं काम करते, कोणी बंदुका साफ करून देते. तर अशी पूर्ण टीम आपण प्रकाश भाऊच्या पाठीशी उभी करू आणि हा कर्जमुक्तीचा जो कार्यक्रम आहे आंदोलन म्हणण्यापेक्षा हा जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात यशस्वी करू एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.